नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यात आणि त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने किंवा अवकाळी गारपीट ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्या माध्यमातून बऱ्याचशा पिकाचं या ठिकाणी नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आणि जे काही आपण पीक विमा भरलेले होते तर त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी क्लेम करायचा आहे। तर तो क्लेम आपण कसा करणार आहे, तर तो ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो। जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर क्रॉप इन्शुरन्सचं जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही फोटो व्हिडिओज असतील जिओ टॅगिंगनुसार फोटो वगैरे काढायचेत आणि ते अपलोड करायचे। ज्या पिकाचं तुमचं नुकसान झालेलं असेल तो पिकाचा डाटा आपल्याला अपलोड करायचा आहे। आणि ऑफलाईन पद्धतीने जर करायचं असेल तर मग आपण कृषी सहाय्यकाकडे करू शकतो। त्याचबरोबर कंपनीच्या ईमेलवरती ईमेल करून सुद्धा आणि कंपनीचा जो काही टोल फ्री क्रमांक असतो तर त्याच्यावरती कॉल करून सुद्धा आपण जी काही आपली नुकसान भरपाईची जे काही क्लेम आहेत तर ते सादर करू शकतो। एक लक्षात ठेवा मित्रांनो, जरी आपण पीक विमा भरलेला आहे तरी गारपीट ही सर्वदूर सारखीच नसते किंवा अवकाळी पाऊस जो काही आहे तर तो सर्वदूर सारखाच नसतो। त्या कारणास्तव जो कोणी क्लेम करेल त्याचाच पीक विमा या ठिकाणी मंजूर होण्याची जास्त शक्यता असते। सरसकट पीक विमा देण्याची शक्यता खूप कमी असते। त्याकरता जर आपल्याकडे त्या ठिकाणी गारपीट झालेली असेल, आपल्या फळबागेचं म्हणा किंवा मग आपल्या रब्बी पिकांचं असेल, मग त्यामध्ये हरभरा, ज्वारी, बाजरी, त्याचबरोबर गहू जे काही असतील तर या पिकांचं जर नुकसान झालेलं असेल तर आपण पीक विमा त्या ठिकाणी क्लेम करू शकतो। आता या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर जे काही आपले ज्वारी, बाजरी, गहू असतील तर हे स्टँडिंग क्रॉप्समध्ये येतात। तर त्यांना ज्यावेळेस आपण त्याचा पीक विमा किंवा जो काही आपण तक्रारचा क्लेम करायला जातो किंवा पीक विमा क्लेम करायला जातो त्यावेळेस आपल्याला करायचं काय असतं, तर अवकाळी पाऊस म्हणून हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। अनसिजनल रेन, ॲक्सेस ऑफ रेन आपल्याला निवडायचं नाही आहे। अतिवृष्टी आपल्याकडे झालेली नाही आहे, आपल्याकडे अवकाळी पाऊस आलेला आहे, अनसिजनल रेन आलेला आहे। बरेच लोक गडबडीमध्ये किंवा माहीत नसल्या कारणाने त्या ठिकाणी ॲक्सेस ऑफ रेन त्या ठिकाणी ऑप्शन निवडतात आणि बऱ्याच जणांचे क्लेम त्या ठिकाणी अडकून पडतात। परंतु हा जो काही पाऊस आहे तर हा अवकाळी पाऊस असल्याकारणाने म्हणजे अनसिजनल रेन असल्याकारणाने या ठिकाणी आपल्याला अनसिजनल रेनचं ऑप्शन निवडायचं आहे, जेणेकरून आपला जो काही क्लेम आहे तर तो आपल्याला क्लेम त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर ही ज्या वेळेस त्या ठिकाणी तुमचं गारपिटीने किंवा अवकाळी पावसाने जर जे काही नुकसान झालेलं असेल तर त्याच्या येत्या 72 तासाच्या आतमध्ये आपल्याला विमा कंपनीला त्या ठिकाणी क्लेम सादर करायचा आहे किंवा अर्ज सादर करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी क्लेम मिळणार आहे। आता राहिला प्रश्न क्लेमचा, किंवा क्लेम नेमके इफेक्टिव्ह कोणते असणार आहेत, तर क्रॉप इन्शुरन्सच्या जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामधून जर आपण क्लेम सादर केला असेल तर तो जास्त इफेक्टिव्ह मानला जातो किंवा जास्त प्रूफफुल मानला जातो, की जेणेकरून त्याच्यावरती जास्त ॲक्शन त्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स कंपनी घेतात। कारण त्यामध्ये जिओ टॅगिंगनुसार फोटोसुद्धा असतो, तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केला असेल तर व्हिडिओसुद्धा असतो आणि इतरही सर्व माहिती असते। आणि आपल्याला लिगल ॲक्शन जर घ्यायची झाल्यास कंपनीच्या विरोधामध्ये तर ती लिगल ॲक्शन घ्यायलासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत असते। तर अशा पद्धतीने आपण जे काही अनसिजनल रेनमुळे किंवा अवकाळी पावसामुळे आपल्या द्राक्ष बागेचं, मोसंबी बागेचं, आता बऱ्याच ठिकाणी आंब्यांनासुद्धा मोहर आलेला होता आणि त्याचबरोबर जे काही गारपीट झाली किंवा जो काही अवकाळी पाऊस झाला तर त्या माध्यमातून तो मोहर खाली पडला आणि किंवा एक नासाडी झालेली, तर त्याचासुद्धा आपण क्लेम सादर करू शकतो। क्लेम सादर करण्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा, आपण त्या गोष्टीचा पीक विमा भरलेला असावा, त्याच गोष्टीचा आपल्याला क्लेम सादर करता येणार आहे। आता क्लेम सादर कसा करायचा याबद्दल आपण वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ कळेल आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।